Hello everyone, this is Chanchal Yevle and you are watching me on Yevle Academy channel. फ्रेंड्स, आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा टेन्स बघणार आहे. तो म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि हा डेली लाईफमध्ये खूप जास्त यूज होतो आणि बरेचदा आपल्याला कन्फ्युजन सुद्धा असते की याला यूज कसं करायचं आहे, याचा प्रॉपर यूज कसा करायचा, त्या ठिकाणी एम कुठे वापरायचं, इज कुठे वापरायचं, आर कुठे वापरायचं आणि आयएनजी फॉर्म कसा वापरायचा हे सुद्धा कन्फ्युजन डोक्यामध्ये असतं. पण या व्हिडिओमध्ये मी तुमचं टोटल कन्फ्युजन दूर करणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि याची प्रॅक्टिस करा. मी जशा पद्धतीने तुम्हाला सांगणार तशी घरी प्रॅक्टिस करा आणि हा जो टेन्स आहे हा तुमच्या माइंडमध्ये सेटल करून घ्या. तर चला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची पहिले आपण जाणून घेऊया ओळख काय आहे, म्हणजे आपण ओळखायचं कसं आणि यूज कसा करायचा. या ठिकाणी पहिले लक्षात घ्या की एखादी क्रिया ज्यावेळेस चालू असते हे सांगताना आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा असतो. जसं की आता मी सध्या तुम्हाला शिकवत आहे, राईट नाव मी तुम्हाला शिकवत आहे, म्हणजे माझी क्रिया काय आहे, सध्या चालू आहे. आणि प्रेझेंटमध्ये जी क्रिया चालू आहे हे सांगताना आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा असतो. आता समोर आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप डिटेल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन कशा पद्धतीनं फ्रेम करायचं हे सगळं व्हिडिओमध्ये बघूया. तर चला, लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. तर बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण बघत आहे, यालाच आपण चालू वर्तमान काळ असं म्हणतो मराठीमध्ये, आहे ना. तर याचा सेन्स काय असतो, म्हणजे आपण ओळखायचं कसं या काळाला, तर या काळाच्या शेवटी त आहे, म्हणजे एखादी गोष्ट चालू आहे, करत आहे, त आहे हा सेन्स जर आला त्यावेळेस आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळामध्ये सेंटेन्स फ्रेम करायचे असतात. तर बघा, या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह सेंटेन्स बघणार आहे. त्याचं सूत्र काय आहे, स्ट्रक्चर सब्जेक्ट म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आता V4 म्हणजे काय, V4 म्हणजेच आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब. तर ते तुम्हाला मी सांगते हळूहळू एक्झाम्पलमध्ये सुद्धा. आणि वर्बचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या, म्हणजे ते कन्फ्युजन तुमचं पूर्णपणे दूर होऊन जाईल. बघा, या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण आता. आय एम रीडिंग अ नॉवेल. या ठिकाणी आपल्याला आयच्या नंतर एम वापरायचं असतं आणि रीडला आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब, त्यालाच आपण वर्बचं फोर्थ फॉर्म असं म्हणतो. रीडिंग अ नॉवेल हे झालं ऑब्जेक्ट. आय एम रीडिंग अ नॉवेल, मी कादंबरी वाचत आहे, म्हणजे माझी क्रिया कादंबरी वाचण्याची चालू आहे, राईट नाव चालू आहे. ओके, बघा नेक्स्ट. वी आर मेकिंग टॉईज, आम्ही खेळणे बनवित आहोत. या ठिकाणी वी हे प्लुरल प्रोनाउन आहे. वी म्हणजे आम्ही, आणि ज्यावेळेस आपल्याला जास्त व्यक्ती असतील किंवा प्लुरल प्रोनाउन असेल त्यावेळेस आपल्याला आर वापरावं लागतं. म्हणजे सोप्यात सोपं तुम्हाला सांगायचं म्हणजे वी, दे, यू किंवा जास्त लोकांसाठी, वस्तूंसाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आर यूज करायचं आहे. ओके, वी आर मेकिंग टॉईज, आम्ही खेळणे बनवित आहे. त्यानंतर बघा, यू आर स्लीपिंग वेल, तुम्ही छान झोपत आहात. क्रिया काय आहे, चालू आहे. आणि यूच्या नंतर यू सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल त्याच्यानंतर आपल्याला आरच यूज करायचं असतं. ओके, चला नेक्स्ट बघा. या ठिकाणी आता ही इज वॉचिंग द मूवी. ही म्हणजे कोण असतो, तो काय करत आहे तर चित्रपट पाहत आहे. आणि ही, शी, इट एखादं नाउन असेल त्यावेळेस आपल्याला इजचा यूज करायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीनं लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये ते सेटल होईल, लवकर लक्षात राहील. बघा, या ठिकाणी ही इज वॉचिंग द मूवी, तो चित्रपट पाहत आहे, त्याची चित्रपट पाहण्याची क्रिया चालू आहे, सध्या चालू आहे, त्यावेळेस आपण यूज केलाय वॉचिंग हे वर्बचं फोर्थ फॉर्म. बघा, या ठिकाणी शी इज परचेसिंग अ कार, ती कार खरेदी करत आहे, खरेदी करण्याची तिची क्रिया चालू आहे. आणि शीच्या नंतर इज आपण यूज केलाय आणि परचेसला आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब लावलं, त्यालाच आपण V4 म्हणतो. आणि अ कार हे झालं याच्यामधलं ऑब्जेक्ट, अशा पद्धतीनं. त्यानंतर बघा, इट इज कमिंग सून, ते लवकर येत आहे. यामध्ये इट आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी किंवा ॲनिमलसाठी यूज करत असतो. या ठिकाणी एखादा ॲनिमल असेल, तो लवकर येत आहे हे सांगताना आपण या ठिकाणी इटचा यूज केला आहे.
यानंतर एक आपण नाउनचे एक्झाम्पल घेऊया या ठिकाणी. राम इज रायटिंग सेंटेन्सेस, म्हणजे राम सेंटेन्सेस लिहत आहे, त्याची सेंटेन्सेस लिहिण्याची क्रिया चालू आहे. त्यावेळेस आपण या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण हे सेंटेन्स कन्स्ट्रक्ट केले. ओके, बघा आता या ठिकाणी आपण काय करूया, निगेटिव्ह बघू. कारण आपण नेहमी पॉझिटिव्ह नाही बोलत, निगेटिव्ह सुद्धा आपल्याला बोलावं लागतं. जसं आपण म्हणतो मी जात आहे, तसंच आपण काय म्हणतो की मी जात नाही आहे. तो येत आहे, आपण बरेचदा असं सुद्धा म्हणतो तो येत नाही आहे. मग ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे सेंटेन्स बनवायचे तर काय करायचं. आता पहिले मी तुम्हाला सांगितलंय की ॲम कधी यूज करायचं, इज कधी यूज करायचं आणि आर कधी यूज करायचं. आता यामध्ये हे जे हेल्पिंग वर्ब आहे यालाच आपल्याला काय करावं लागणार आहे, नॉट लावावं लागणार आहे. तर बघा या ठिकाणी आता आपण सेंटेन्सेस बघूया निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये. आणि मी एक्झाम्पल तुमच्यासाठी जास्त घेत आहे जेणेकरून खूप सारे वर्ड्स जे काही वर्ब आहेत ते तुमच्या बाय डिफॉल्ट लक्षात राहावेत आणि नवीन नवीन वर्ड्स तुम्हाला मिळावेत, जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी बाय डिफॉल्ट वाढेल त्या ठिकाणी. यासाठी माझा हा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल मी या व्हिडिओमध्ये घेऊ शकेन. तर बघा या ठिकाणी निगेटिव्ह आपण बनवणार. आता याचं स्ट्रक्चर तुमच्यासाठी काढलंय मी आणि तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं हे सुद्धा मी सांगणार. बघा या ठिकाणी स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस नॉट, निगेटिव्ह आहे तर नॉट येणार, प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. बिफोर जसंच्या तसंच राहणार, चेंज होणार नाही. बघा या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल घेतलंय मी. आय एम नॉट बॉरोइंग द मनी, मी पैसे उसने घेत नाही आहे, माझी क्रिया चालू नाही आहे. आय एम नॉट बॉरोइंग मनी. त्यानंतर बघा वी आर नॉट स्पीकिंग मराठी, आम्ही मराठी बोलत नाही आहोत. बीच्या नंतर आर येतं आणि निगेटिव्ह आहे म्हणून आपण याला काय लावणार आहे, नॉट लावणार आहे. नेक्स्ट बघा दे आर नॉट वेस्टिंग वॉटर, ते पाणी वाया घालत नाही आहेत. यू आर नॉट स्कोल्डिंग ॲट चिल्ड्रन, तुम्ही मुलांवर रागावत नाही आहात. त्यानंतर बघा ही इज नॉट रिपेअरिंग अ मोबाईल, तो मोबाईल रिपेअर करत नाही आहे. शी इज नॉट टीजिंग टू चिल्ड्रन, ती मुलांना चिडवत नाही आहे. इट इज नॉट फ्लाइंग इन स्काय, ते आकाशात उडत नाही आहे. एखादा काईट असेल, आपण उडवत आहे आणि आपण म्हणत आहे की तो उडत नाही आहे, अशा वेळेस आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो. किंवा एखाद्या बर्डसाठी सुद्धा आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो, कारण इटचा यूज आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी आणि ॲनिमलसाठी करत असतो, जे एकच आहे. त्यानंतर बघा राम इज नॉट डिपेंडिंग ऑन देम, राम त्यांच्यावर अवलंबून राहत नाही आहे. अशा पद्धतीनं निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला बनवायचे आहेत हेल्पिंग वर्बच्या माध्यमातून. आणि तुम्हाला याची चांगली प्रॅक्टिस करायची, कुठे ॲम घ्यायचं, कुठे इज घ्यायचं, कुठे आर घ्यायचं, हे माइंडमध्ये तुमच्या सेटल असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पटापट सेंटेन्सेस बनवता येतील. तर अशी तुम्ही प्रॅक्टिस करा घरी याची आणि नवीन नवीन सेंटेन्सेस बनवून बघा. तर चला आता आपण या ठिकाणी बनवूया क्वेश्चन, कारण आपण प्रश्नसुद्धा भरपूर विचारतो. तर आपल्याला आता बघायचे प्रश्न कसे बनवायचे. आणि WH क्वेश्चनसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, पण ते एका सेपरेट व्हिडिओमध्ये आपण बघणार, व्हिडिओ लेक्चरमध्ये. पहिले तुम्ही हे सर्व माइंडमध्ये सेटल करा, हळूहळू तिकडे सुद्धा आपण जाणारच आहे. बघा या ठिकाणी आता व्हर्बल पॉझिटिव्ह क्वेश्चन आपण बघणार आहे. म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, ज्याचा आन्सर फक्त आपल्याला यस किंवा नोनी द्यावं लागतं, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, याचं स्ट्रक्चर काय आहे. तर स्ट्रक्चर असं आहे की ॲम इज आर हे जे हेल्पिंग वर्ब आहेत याला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर बिफोर आणि लास्टला येणार आहे ऑब्जेक्ट. सेंटेन्स बनवताना बघा आता जसं आपण आय ॲम म्हटलं होतं, तर आता आपल्याला ॲमला समोर घ्यायचं आहे आणि आयला नंतर घ्यायचं आहे. ॲम आय अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲम आय स्विचिंग ऑन अ फॅन, ॲम आय स्विचिंग ऑन अ फॅन, मी फॅन सुरू करत आहे का, काय आहे क्वेश्चन आहे. याचा आन्सर एक तर आपल्याला यस किंवा नो मध्ये द्यावं लागणार आहे. बघा त्यानंतर आर दे आलेला आहे म्हणून आपण सुरुवातीला आरचा यूज केला आहे. आर दे क्राईंग इन स्कूल, ते शाळेमध्ये रडत आहेत का. त्यानंतर बघा लास्ट एक्झाम्पल घेते आपण आता. आर यू डेकोरेटिंग द हॉल, म्हणजे तुम्ही हॉल सजवत आहात का, ती क्रिया तुमची चालू आहे का.
अशा पद्धतीनं प्रश्न विचारताना तुम्ही या स्ट्रक्चरचा, या पॅटर्नचा यूज करायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला घरी याची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला मी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन टोटल सर्व कशा पद्धतीनं सेंटेन्स बनवायचे आहेत हे सांगितलंय. बस तुमची बाकी आहे ती प्रॅक्टिस, आणि तुम्हाला घरी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची, सेंटेन्सेस यूज करायचे, आणि हा जो सेंटेन्स पॅटर्न आहे हा माइंडमध्ये फिट करायचा. आणि प्रॅक्टिस कशी करायची, ज्याही वेळेस तुम्ही एखादी गोष्ट करत आहात त्यावेळेस पहिले तुम्ही माइंडमध्ये विचार करायचा की माझं काय सुरू आहे, आणि त्यावेळेस ते सेंटेन्स तुम्ही बनवून बघायचं आहे. जसं मी सध्या बोलत आहे, आय एम स्पीकिंग विथ यू, मी तुमच्यासोबत बोलत आहे. असंच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काही कार्य करत आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे सेंटेन्सेस डोक्यामध्ये तयार करून प्रॅक्टिस करायचे. त्यावेळेस तुम्हाला हा काळ माइंडमध्ये सेटल होईल आणि आपोआप तुमच्या तोंडावाटे सेंटेन्सेस बाहेर येतील. आणि आपल्याला स्पोकनसाठी हेच महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे सर्व माइंडमध्ये सेटल होऊन बाय डिफॉल्ट ते सेंटेन्सेस तुम्हाला आले पाहिजे. ओके, तर याची भरपूर प्रॅक्टिस करा. आय होप तुम्हाला समजलं असेल. इफ यू डोंट अंडरस्टँड, प्लीज इन्फॉर्म मी इन द कॉमेंट सेक्शन. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.